त्याचा आयुषचा लॅपटॉप आहे आणि हे गादी आहे 1 आणि 2. तर इथे मी टाकतो आणि इथेच मी झोपतो आणि इथे माझी एडिटिंग होते व्हिडिओजची. यू नो गाईज, मम्मी प्लस डॅड दोघं पण शेफ आहेत. दोघं पण बेस्ट जेवण बनवतात आणि इव्हन दोघांमध्ये कॉम्पिटिशन पण असायचे की सर्वेश पण ऐक तोडून टाकलंय. आमचं लक्ष गेलं याच्यावरती हे लाईट बघताना की बोललो हा पार्ट नाही इकडचा, इकडचा हा आहे. आणि गाडी येऊन किती टाइम झाला असं बोलतो, असा घालून चल टन कसं मारू असं. सो हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मी झालो रेडी आणि अशी काहीतरी आउटफिट वेअर केली आहे आणि इथे बाईक आपली पार्क केली आहे मी पाठी. आणि आता चालले आपण साक्षीकडे शूटसाठी. आणि मी माझ्या इथून स्टार्ट नाही केला ब्लॉग, कारण की तिथे जरा रॅली वगैरे चालू होती, जरा इलेक्शन टाईप चालू आहे ना, सो त्यामुळे तिथे ब्लॉग चालू नाही केला, जरा शोर खराब होता. तर तिथे दादर आलो, बाईक पार्क केली आपली इथे सेफ जागेवरती एकदम. आणि आता चालले आपण डायरेक्ट इथे भांडूपला जाणार आहे साक्षीकडे, तिथे इथे आपण शूट करू. तर निघूया आता डायरेक्ट बिना देरीचे, कारण की आपण ऑलरेडी लेट झाले. आणि मी घरातून काय खाऊन बिऊन नाही निघालं आहे. साक्षी बोलली मी चिकन बनवलं आहे, तर बोललं ठीक आहे चल, मग आता तिथे येऊन खातो मी. तर डायरेक्ट निघालो, नाही तर मी फुल होऊन जातो लगेच, म्हणजे जराचा खाल्लं फुल होतं. मध्ये काकी ओरडतात की अरे नको अजून खा अजून खा अजून खा असं होतं. तर आता निघूया आपण काय डायरेक्ट आणि भांडूपला जाऊया, बघूया ती काय करते करून. मालवणी बोलतात काय. एक आपण ट्विनिंग केली रे, ग्रे ग्रे झालो आपण, पाणी पडेल. हा ना, गर्मी आहे बाहर को, तो ग्रे पण ग्रे 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 हो गए हम लोग. देखो ना गाइस, देखो ना ट्रेंड आहे चिकन घावणे सॅलड. अरे मी गेल्या संडे पण चिकन खाल्लं, वेन्सडे पण चिकन खाल्लं आणि आमटी भात नुसते चालू होते. सो अरे मला हे तर आवडतं, लाईक लाल माठ आणि भात मिक्स करून खूप भारी लागतो. ओके, चांगली आहे. आता जे काय बनवशील तू? अच्छा ह्याचं ना बघू, मी विचार करते कॉर्सेट किंवा असं बॉडी कॉन्ट्रास्ट बनवायचं. हा, किंवा असं नॉर्मल स्कर्ट पेक्षा आय गेस कॉर्सेट आहे चांगलं वाटेल. तर हिला आता ही पॅन्ट दिली आहे, ह्याचं काहीतरी बनवून टाकेली. हिने फॅशन डिझायनिंग केली ना, तर हिला मशीन चालवायला येते. गाईस ही आहे ना, अरे नाही काय बोलते, जेव्हा मी 10वीला होती ना, म्हणजे माझा जो सेंड ऑफ होता ना, तेव्हा ही वाली साडी घातलेली. तर गाईज आता सर्वेश माझ्या राईट हँडला नेल पेंट लावतोय. मला तर लेफ्ट हँडला पण टू बी ऑनेस्टली लावतात ना, कारण की माझ्या नखांची साईज खूपच छोटी आहे. हे काय आहे? काय असं वाटतं ती मी नकाशी काढून टाकली आहेत आणि कढईमध्ये घातली आहेत तेलामध्ये. डन. हे सर्वेशने लावलेले आणि हे मी सर्वेशने चांगले लावलेत माझ्यापेक्षा. सर्वेश पण ऐक नेल एनहान्सर और समथिंग काहीतरी बोलतात वाटतं त्याला, ग्लॉस असे क्लीन प्रेझेंटेबल. गाईस, तर आता आपण करतोय शूट, ते पण साक्षीचा. अँड आता हिचा गेट रेडी विथ मी शूट असणार आहे, सो ते करणार आहे आपण. आणि त्यासाठी मी स्टँड घेऊन आलेलो होतो. 2 तास झालेत ही गेट रेडी विथ मी व्हिडिओ बनवली होती. माझा फोन तिथे अटॅच होता, तर तो हलवू पण नाही शकत होता. मी माझ्या फोनला टचच नाही केला आत्तापर्यंत. आणि कंटिन्युअसली व्हिडिओ शूट करत होते तिथे. आणि फायनली हिचा व्हिडिओ झालेला आहे. आणि आता एक तिचा दुसरा एक शूट करायचा आपल्याला, जो की आहे टॅरिसवरती. तुला हेल्प काय करू? हिला मी सगळं सेट लावून दिलं माहिती आहे तुम्हाला. ते माझा कॅमेरा सेट केला, मग आहे. आणि हे 10वी अशी दिसायची सेंड ऑफचं आउटफिट आहे हिचा. गाईस, तर इथे आता टॅरिसवरती शूट करायचं आपल्याला. आणि ही काहीतरी अशी रेडी झाली आहे ब्लॅक साडीवरती. अरे म्हणजे अशी रेडी झाली, अशी काहीतरी रेडी झाली असं बोलायचं मला. लगेच वाईट मानून घेते ना साक्षी. अँड आता आपण शूट करून घेऊया. आणि सगळं अंधार होतं आहे, त्याच्या आधी शूट करूया. सनसेट आहे, मस्त व्ह्यू येतं आहे.
लेट्स गो साक्षी. तर फायनली शूट कम्प्लीट झाला. इतका टाईम लागला आम्हाला. इतका टाईममध्ये थोडंच लागला, हाफ एन आवर किंवा 45 मिनिट्स. इथे आम्ही शूट वगैरे केलं. अँड आता पाठी सनसेट पण झालेलं आहे. सनसेट होऊन रात्र झाली आता. येस, आता रात्र झाली आहे ऑब्व्हियसली. आणि आता आम्ही निघणार आहेत. आणि मला नेहमी असं काहीतरी 2-2 शूट करायचे असले ना तर इतकं लेट होतंच. तर आम्ही ह्यावेळी टॅम्पलेटसाठी शूट केलेलं, तर म्हणून जरा काळू व्हायचा वेट केला. अरे माझ्या हातचं चिकन तो तू बनवलेला की काकींनी? मी बनवलेला. तूच बनवलेला? माझी मम्मी नाही बनवणार, कारण की माझी मम्मी बाहेर असते. ओके. तर चिकन तर साक्षीने बेस्ट बनवलेलं, कारण की त्यात ते ॲड करतात ना ते खोबऱ्याचं काहीतरी मिश्रण काय बोलतात त्याला, मिश्रण आणि नंतर काय टाकतात? वाटप बोलतो आपण. वाटप, हा. तर ते टाकते रे, ते चांगलं लागतं. तर मजा आली खायला. स्मूथ. तुला याची नाही, याची गरज आहे. मेंटॉसची गरज आहे तुला. डोकं आहे ना तुला? पाहिजे मला. ही स्मूथ दिसते बरोबर. तो मला बरोबर टार्गेट करणार. गाय साक्षी आता निघते. बाय साक्षी. बाय गाईज, भेटूया आपण आता. येस, चल बाय बाय. आता आलाय संकेत आणि यांनी कॉल केलेला. आता आपल्याला जायचं आहे. त्याच्या मॉमसाठी काय आणायचं रे तुला? वॉकर. कारण की त्याच्या मॉमला फ्रॅक्चर झालं ना, तर आता त्याचीच बाईकने आपण चाललो आहे वरलीला. आणि माझी बाईक तर तिथे पार्कच आहे. तर ह्याच्याने जाऊन येऊ आणि नंतर माझी बाईक येऊ, है ना? परत दादरला यायचं. मग काय करणार? आपण जाणार कुठून आता? कुठून जाणार? इथून जाणार. इथून कुठे? डायरेक्ट तिथे जाणार वरलीला. हा, पण कोणत्या साईडून जाणार आता? बघू, प्रभादेवीने इथून जाऊ. मग आपल्याला परेलवरून जावं लागेल ना. तसं करू. परेलवरून गेलो तर चिंचपोकीचा ब्रिज मारून उतरावं लागेल आपल्याला. हा रे, मग बिल्डिंगचा मग परत दादरला यायचं. माझी गाडी इथे लागली, काय करणार? हा सीन आहे. चालू आपण वरलीला आणि घेतलाय वॉकर. आणि आता इथून परत निघायचं आहे. माझ्या बाईक घ्यायची ना माझ्या. कुठून फायर ब्रिगेडची येते. फायर ब्रिगेडची येते ना. तिथे जायचं. मग टीटी वरून कोणता रस्ता जातो तो टाक. तसं सरळ निघालो ना सर्कलच्या इथून, मग तुझी भेटेल ना. अरे फायर ब्रिगेडच्या इकडेच थांबतो. पोहोचलोय आपण आपल्या गाडीकडे. गाईज, गाडी माझी काढली आहे आणि याची पण आहे. पण हे ठेवायचं कुठे? हे पकडणार कोण? ते आता सीन झालं, तर तरी न्यावं लागेल याला. चल तरी घ्यावा काय आता. एक गाडी शॉर्ट आहे. तेच बघू आता कसं तरी जाऊ. टार्झन बनवत का एक गाडी आपोआप बिल्डिंग. गाईज, हे काय गेलं बघा याने. आता हे असं बोलतं, असं घालून चल. कान कसं मारू? हसतोय रोबोट. ते कोण वाटत माहिती का? सायकल होती धार लावणारे असतात ना, धार बघ ना यार किती वेळ. माझं हालत पण वेळ वाटतं ना एकदम. नॉर्मल नॉर्मल लावून द्यावं लागेल. फायनली आपण पोहोचलो इथे बिल्डिंगकडे. आणि कसं करून मी आणलं ते पुढच्या हँडलवर ठेवून. आणि बाय द वे एक सीन झाला गाईज. गाडी इथेच लागलेली असते ह्याची, संकेतची. आणि कोणीतरी बघा तोडून टाकलंय. आमचं लक्ष गेलं याच्यावरती हे लाईट बघताना, की बोललो हा पार्ट नाही इकडचा, इकडचा आहे. आणि गाडी येऊन किती टाइम झाला? आज 14वा दिवस आहे. 13वा की 14वा दिवस आहे ना. असा सीन झाला. असे लोक राहतात जळतात. आता हे पार्ट चेंज करावं लागणार आपल्याला. असं सीन झालं. डोकं खराब झालंय आपलं. नुसतं तिथेच लक्ष जातं बघायला गेलं तर. बघा ना, हायलाइट होऊन येतं ना. हायलाइट होऊन येतं यार. ते मधून चिक्कल पण 15 दिवस पण नाही झाले, महिना पण नाही झाला. आणि हे लोक काय दलिंदर आहे. राहणारे सगळे आमच्या बिल्डिंग मध्ये घाण आहेत. कर्मा होतं बरोबर. काय कर्मा शॉर्ट बरोबर आहे. चल मग. आपलं छोटं आहे, त्यांचं उद्या मोठं जाणार. हा, ते पण आहे. गाईस, तर मम्मीने आज जेवायला बघा काय बनवलं मम्मी? जवळा रे, ऑर्डर होती ना जवळची. अच्छा, तुला ऑर्डर आलेली? गाईस, किती घेतले? 300 घेतले. चांगला गोष्ट आहे. मम्मी गाईस सगळ्यात बेस्ट जेवण बनवते, म्हणून तिला असे ऑर्डर्स वगैरे पण येतात कधी कधी. आणि यू नो गाईस, मम्मी प्लस डॅड दोघं पण शेफ आहेत. दोघं पण बेस्ट जेवण बनवतात. आणि इव्हन दोघांमध्ये कॉम्पिटिशन पण असायचे की कोण चांगला बनवतो आमच्या घराण्यामध्ये, है ना मम्मी? पण मला तर वाटतं डॅडी मम्मीच जिंकत आली असेल आतापर्यंत. मम्मी सगळ्यात भारी बनवते. हा, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय बेस्ट बनवतात? बुर्जी. डॅडी हा बुर्जी बनवतात. त्यांच्या तोंडातून ऐकायचं होतं बुर्जी. आणि काय? आणि तू काय मम्मी? मी खेकडे, चिकन. मला नॉनव्हेज बनवायला खूप आवडतं. हा, नॉनव्हेजला मम्मी खूप आवडी आहे. फिश जास्त मम्मीला फिश आवडतं. हा मम्मी? हो, मग फिशनी माइंडला चांगलं असतं. एक्झॅक्टली. तू नाही जेवत मम्मी? मला बघा एकट्याला वाढलं, एकटी बोलते मी. हा, नंतर जेवते. तू नंतर जेवणार आहे? ओके. आता गरम झाला ना जरा केला. आणि
ओके. हे बघा आपला ताट बघा गाईस, जवळा बनवला आहे. आणि काय बनवलं मम्मी? बुर्जी आहे. बुर्जी. ओके, पाव खातोय आपण. बस एवढ्या आज जेवणामध्ये या तुम्ही पण जेवायला. तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आपलं आणि आता तुम्हाला एक रूम टूर देतो मी. आणि आता आपल्याला क्लिनिंग करायची जरा. मी जरा गादी वगैरे काढून ठेवली, तुम्हाला दिसत असेल. तर मी खूप मॅस केलं होतं, तर आता जरा साफसफाई पण करण्याची गरजेची आहे. तर आता आपण करणार साफसफाई. त्याआधी तुम्हाला दाखवतो आपली रूमची हालत काय झाली आहे. तर स्टार्ट मी इथून करतो. तर मी इथून शिडी चढतो, इथे माझे शूज वगैरे ठेवलेले असतात. इथून मी वरती येतो आणि नंतर हा माळा आहे आपला. इथे हा माझा टॉवेल आहे, इथे काही कपडे आहेत जे मी यूज करतो. आणि हे थोड्या टाईमसाठी घातले आहेत, 5-10 मिनटासाठी. सो मी ते वॉश नाही केले. अँड आफ्टर दॅट इथे आपला वॉर्डरोब. तर इथे माझे कपडे असतात ठेवलेले सगळ्याचे. इतके सारे क्लोथ्स आहेत माझ्याकडे. आणि हा मिरर आहे, ह्याच्यात मी बघून हेअर वगैरे सेट करतो. हा मी ब्रश यूज करतो. हा माझा दुसरा फोनचा केस आहे, आता मी तो फायरवाला यूज करतो आहे. आफ्टर दॅट ही आपली गाडीची चावी आहे. अँड ह्याच्यात माझे काहीतरी ॲसेसरीज आहे, ठीक आहे. आणि मॅच बॉक्स आहे, कारण की अगरबत्ती वगैरे जळवावी लागते. हा माझा दुसरा स्पॅक्स आहे. हा माझा बॅग आहे, जो की मी आधी 2020मध्ये वापरायचो. ह्याच्यामध्ये आता मी काही स्पॅक्स वगैरे ठेवलेत माझे. आफ्टर दॅट ही ते माझा फोनचं चार्जर आहे, इथे प्रेस आहे, इस्त्री वगैरे करावी लागली. आपले गणपती बाप्पा आहे. आणि हा काहीतरी ह्यात मी सगळे वेस्ट सामान ठेवतो जे नाही लागत. हे बर्स्काचे वगैरे टी शर्टचे हे आहे खूप जुनावालं मेमरीजवालं. आफ्टर दॅट स्किन केअर प्रोडक्ट्स आहेत आपले, काहीतरी परफ्यूम अँड ऑल, डिओड्रंट हे शूजचा बॉक्स आहे. ही फेवरेट सी डी आपली. हा आता मी जरा पण यूज नाही करत, 1-2दा फक्त वेअर केला. आणि हा मला भेटला होता 300 रुपीजला. ते पण मी गेलेलो चोर बाजारला, तिथून घेतलेलं मी आहे. तुम्हाला अगर हवे तसा व्हिडिओ तर मी तिथे जाईल आणि तुम्हाला दाखवेल कसं असतं कसं नाही. आणि हे आहेत आपले काहीतरी रॅकेट वगैरेचे सगळे हे आहेत, मी पण यूज नाही करत. आणि इथे हा फॅन आहे, ठीक आहे. हा फॅन मी यूज करतो, बाकी इथे फॅनच नाही कुठला. आणि हा बोर्ड यूज करतो इथे चार्ज वगैरेला मी. आणि त्याचा कनेक्शन इथून आहे. इथे साईबाबाचा फोटो आहे. हा डोर आहे ज्याचा काही यूज नाही, इथून बाहेरचा व्ह्यू दिसतो फक्त हे. आणि इथून सनलाईट येते गाईस. आणि इथे मी पॅक केलं आहे, कारण की इथे कसं बाहेरची एक विंडो बनली इथे, तर मी पॅक केलं आहे. इथे कंदील लावलं दिवाळीचं. आफ्टर दॅट इथे माझा हेल्मेट आहे, ह्याच्यात आयुषचा लॅपटॉप आहे. आणि हे गादी आहे 1 आणि 2, तर इथे मी टाकतो आणि इथेच मी झोपतो. आणि इथे माझी एडिटिंग होते व्हिडिओजची. तुम्ही जे ब्लॉग बघतात ना, इथे चार्जला लावतो फोन, मी इथे ठेवतो. फॅनची हवा खाली येते, इथे मी सगळे एडिटिंग वगैरे करत असतो. आणि आता इतकी खराब झाले यार गाईज, लिटरली. बघा हे पेंट केलं होतं मी रिसेंटलीमध्ये व्हाईट कलर. आणि हे बघा जेलीनं सगळं घासून काढलं. आणि आता इथे मला साफसफाई करायची आहे. सो जरा मॅस आहे, इग्नोर करा. इथे हा एक टेबल आहे, ह्याच्यावरती काही लॅपटॉप वगैरे ठेवायचं असेल यूज करा, तेव्हा मी यूज करतो. तर असं काहीतरी गोष्टी. आणि हा रूम टूर मी पहिल्यांदा देतो माझ्या ब्लॉगमध्ये. तर असं काहीतरी तुम्हाला कसं वाटलं सांगा. आणि आता आपण याला जरा क्लीन करून घेऊया. तर गाईज आता जरा आपण साफसफाई करून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवलं जरा चक्काचक करून. तर ह्या ब्लॉगमध्ये मी काहीतरी जास्तच प्रायव्हसी शेअर केली, जे की मला स्टार्टिंगला नाही जमायचं की मी होम टूर दाखवू किंवा माझं रूम टूर दाखवू. म्हणजे आतमधून अशी फिलिंगच नाही शेअर, कारण की माझं घर एकदम असं नॉर्मल आहे ना, तर त्यामुळे असं मन नाही करायचं मला असे व्हिडिओज वगैरे बनवायला. बट आता एक दिन आता टाईम चेंजेस, तर दाखवावं लागणार ना. जे मी काय करतो ते तुम्हाला पण समजलं पाहिजे, जे रिॲलिटी आहे ती. आणि आता मी हा ब्लॉग एडिटिंगला घेतो गाईस, आणि आता मी झोपतो. आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. इफ तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. ओके, बाय.